टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष सन्माननीय अजितदादा पवार यांनी सर्व सोयीने सर्वसमावेशक असं मंत्रिमंडळ निर्माण करण्याचा प्रयत्न केलेला आहे। मागेही तो प्रयत्न केला होता आणि ओबीसी समाजाचा एक चेहरा मंत्रिमंडळामध्ये असावं असं त्यांना पूर्वीपासूनच वाटत होतं आणि त्या दृष्टिकोनातून जागा रिक्त झाल्यामुळे त्यांनी हा निर्णय घेतलेला असावा, परंतु पक्षाच्या दृष्टीने हा निर्णय फायदेशीर असेल असं माझं या ठिकाणी मत आहे। तो निर्णय माननीय मुख्यमंत्री महोदयाचा आहे। त्या संदर्भात चुरस वगैरे मी काय त्या गोष्टीला फारसं मानत नाही, परंतु नाशिक जिल्ह्याला त्याचा फायदाच होईल, महाराष्ट्राला त्याचा फायदा होईल आणि त्यातून लोकांचे प्रश्न सुटण्यासाठी मदत होईल अशी माझी अपेक्षा आहे। आपले 3 आता मंत्री झालेत राष्ट्रवादी नाशिकमध्ये, 7 आमदार देखील आहेत, पण आपला दावा असेल का? नाही, दावा तर मी कशावरच करत नाही। पहिली गोष्ट माझ्या दृष्टिकोनातून पक्ष महत्त्वाचा आहे। पक्ष टिकला, पक्षाची भरभराट झाली, पक्ष वाढला तरच उद्या सत्ता आम्हाला मिळणार आहे। पण त्या एकाच पक्षात राहून आपण सारखी गटबाजी करत राहिलो तर त्यामध्ये आपलंही नुकसान आहे, पक्षाचंही नुकसान आहे आणि ते माझ्यासारख्या कार्यकर्त्याला कधीही चालणार नाही। आणि काळामध्ये तुमच्यामध्ये एकूणच जे काही नाही, भुजबळांमध्ये माझ्यामध्ये कुठल्याही प्रकारचे मतभेद नव्हते, नाही, तो काही विषय नाही। काही लोकांनी ते जाणीवपूर्वक पेरण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि काही लोक जरा उतावीळ आहे, जरा वाट बघत नाही, थोडंसं वाट बघितली पाहिजे। दादांसारखा चेहरा, दादांसारखा नेता महाराष्ट्रामध्ये होणे नाही आणि दादांना सर्व कार्यकर्त्यांची जाणीव आहे। वेळ आल्यावर प्रत्येक कार्यकर्त्याला न्याय ते देत असतात, नेहमी न्यायाची भूमिका घेतात, त्यामुळे वेळ यावी लागते, वेळेसाठी वाट बघावी लागते। लगेचच प्रतिक्रिया व्यक्त करणं, लगेचच त्याच्या पाठीमागं नकारात्मक भाष्य करणं हे काही राजकीय गणिताला धरून नाही किंवा राजकीय व्यवहार्य नाही असं माझं मत आहे। त्यामुळे वाट तर बघावी लागते, सगळ्यांनाच वाट बघावी लागते। मी पण 5-5 टर्म वाट बघितलेली ना, पण मी या अगोदर कुठल्याही प्रकारचं वेडावाकडं वक्तव्य ना कुठल्या पक्षाविषयी ना कुठल्या नेत्याविषयी कधीच केलेलं नाही। त्यामुळे वेट अँड वॉचमध्ये आपण जे म्हणतो तशा प्रकारची भूमिका घेणं आवश्यक आहे आणि ती भूमिका या ठिकाणी आपल्याला नेहमीच फायदेशीर ठरते। हा अनुभव सर्वांनाच आलेला आहे, माझ्यासह भुजबळ साहेबांना पण आला असावा असं माझं मत आहे। पण जिल्हा बँकेसंदर्भात आपण जो निर्णय घेतला होता त्या संदर्भात भुजबळांनी नाराजी व्यक्त केलेली होती। मी काहीही निर्णय घेतलेला नाही आहे, मी फक्त काही दिवसाकरता शेतकऱ्यांवरती कायदेशीर कारवाई करून त्यांची वसुली करू नये आणि म्हणून काही दिवसाकरता स्थगित केलं होतं। नवीन OTS सिस्टीम चालू करावी आणि शेतकऱ्यांना दिलासा द्यावा एवढाच हेतू त्या पाठीमागे माझा होता। वैयक्तिक माझा काही स्वार्थ नाही आणि वैयक्तिक भुजबळ साहेबांचा काही स्वार्थ असावा असं मला वाटत नाही। मंत्रिमंडळात स्थान मिळालं नव्हतं त्यावेळेस भुजबळांनी नाराजी व्यक्त केली होती, थेट अजितदादांवर देखील हल्लाबोल केला होता अनेक भाषणांमधनं, जहा नाही जैना वहा नाही रहना अशा पद्धतीपर्यंत ते आलेले होते। तो त्यांचा निर्णय आहे, परंतु तो उतावळेपणाचा ते भाष्य होतं असं माझं मत आहे। उतावीळ होण्याची आवश्यकता नाही। भुजबळ साहेब फार सिनियर लीडर आहे, वास्तविक भुजबळ साहेब इतके सिनियर लीडर आहेत, ते आमच्या सर्वांपेक्षा सिनियर आहेत, त्यामुळे त्यांना कुठे ना कुठेतरी पक्ष न्याय देणारच होता, तो काही विषय नाही। पण आता त्या माध्यमातून त्यांना न्याय मिळाला आहे असं माझी स्वतःची खात्री झाली, माझं मन झालं। तुम्ही म्हटल्याप्रमाणे ते सिनियर लीडर आहे, तुम्हाला या मंत्रिमंडळामध्ये आता ते सहकारी म्हणून आले तर कसा फायदा होऊ शकतो? नाही, आम्हाला महाराष्ट्राला फायदा होईल, आम्हाला सर्वांना फायदा होईल, नाशिक जिल्ह्याला फायदा होईल आणि आम्ही एकत्रपणे पक्षाच्या वाढीसाठी प्रयत्न करू, एकत्रपणे आम्ही या ठिकाणी काम करू। नाही, तो जरांगेच्या त्यांच्या व्यक्तिगत मताचा प्रश्न आहे, त्यांचं आणि भुजबळांचं काय आहे ते मला माहीत नाही, परंतु माझा जर विचार कराल तुम्ही तर मी पक्ष म्हणून बघतो आणि पक्षाचे नेते अजितदादाचा जो काही निर्णय असेल तो विचारपूर्वक निर्णय असतो असं माझं स्वतःचं मत आहे आणि दादा एक खंबीर नेतृत्व आहे। कदाचित मला असं वाटतं की मला जरा उशीर झाला आहे दादाच्या संपर्कामध्ये जाण्यामध्ये, मी जर लवकर गेलो असतो तर कदाचित माझा जास्त फायदा झाला असता, पण ठीक आहे, देर आहे दुरुस्त आहे। दादांच्यामुळेच आज मला काम करायला संधी मिळते, महाराष्ट्रभर फिरायला मिळते, शेतकरी बांधवांच्या समस्या ऐकायला मिळत आहेत, त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी एनर्जी मिळते, ही दादांचीच किमया आहे। त्यामुळे दादांविषयी कोणीही वेडावाकडं बोलणं हे काही योग्य नाही। दादा अतिशय रुजलेला नेता आहे आणि सामान्याचे प्रश्नाची जाण असलेला नेता आहे, त्यामुळे दादांनी योग्य तो निर्णय घेतला असावा असं माझं या ठिकाणी स्पष्ट मत आहे। सर, काल आपण बैठकीमध्ये काही कर्मचाऱ्यांना सुनावलं होतं, तरी राज्यामध्ये काही ठिकाणी आंदोलनं चालू आहेत कृषी विभागाची। आता प्रश्न असा आहे की मी कर्मचाऱ्यांना अश्युअर केलेलं आहे अगोदरच, एखाद्या खात्याचा मंत्री एखाद्या प्रश्नाच्या संदर्भामध्ये जर अश्युअर करत असेल सोडवण्याच्या संदर्भात
तर त्या संदर्भात थोडा वेळ दिला पाहिजे. त्या संदर्भामध्ये जी काही प्रोसेस होणार आहे, त्या संदर्भात जे काही फाईल मूव्ह होणार आहे, त्यासाठी वेळ लागतो. टेंडर जाणं त्यासाठी वेळ लागतो. तेवढा वेळ जर तुम्ही देणार असाल, ती जर प्रोसेस आम्ही सुरू केली नसेल तर मग तुम्ही वेगळा निर्णय घ्या. पण ती प्रोसेस सुरू आहे, त्या संदर्भात आमची कारवाई चालू आहे. लवकरात लवकर ती कारवाई करण्याचा आम्ही निर्णय घेतलेला आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये जर काही कर्मचारी जर वेगळा निर्णय घेत असतील तर ते चुकीचं आहे. आणि त्या संदर्भात मान्य आयुक्तांना मी सांगितलं आहे की तात्काळ कारवाईचे आदेश करा म्हणून. आज कॅबिनेटची बैठक होती, तुम्ही मात्र त्या बैठकीला उपस्थित नाही. मी आमच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला अध्यक्ष योगिता आहेर यांच्या मुलाचं लग्न होतं आणि त्यांच्या मुलाचं माझ्या अतिशय जवळच्या मित्राचं बनकर साहेबांच्या मुलीचं त्या ठिकाणी लग्न मीच जमवलेलं आहे. त्यामुळे मला लग्नाला थांबणं आवश्यक वाटलं, म्हणून दादांची आणि मुख्यमंत्र्यांची परवानगी घेऊन मी या ठिकाणी थांबलेलो. आजच्या कॅबिनेटमध्ये अवकाळी पावसाचे पंचनामे तात्काळ करा असं मुख्यमंत्री आदेश दिले. खाली प्रशासकीय पातळीवरती प्रशासकीय आदेश अगोदर देण्यात आलेले आहेत. आता मुख्यमंत्री महोदयांनी आता परत आदेश दिलेले, चांगली गोष्ट आहे. कसं आहे की अजून अवकाळी पाऊस 2-4 दिवस चालणार आहे. अजून मोसमी पाऊस या ठिकाणी सुरू झाला नाही. तोपर्यंत शेतकऱ्यांची जी नुकसान झालेली आहे त्या संदर्भात पंचनामे करून जी काही नुकसान भरपाई देता येईल गव्हर्नमेंटला ती निश्चितपणे देणार आहे. यावेळेस गव्हर्नमेंटने नुकसान भरपाईच्या रकमेमध्ये पण वाढ केलेली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळेल अशी माझी या ठिकाणी खात्री आहे. काल तुम्ही बैठकीमध्ये अनुदानित क्रियेच्या बाबतीत उल्लेख केला होता की वेळ पडल्यास अनुदान आम्ही बंद करू आणि थेट शेतकऱ्यांना देऊ. तर अनुदानित युरियाचा वापर पशुखाद्य कंपन्या बनवत आहेत. नाशिकमध्ये सुद्धा गुजरेज नावाच्या कंपनीने मोठ्या प्रमाणात त्यांना आता पुन्हा ती कंपनी सुरू झाली आहे, पुन्हा तिथे युरिया येतोय. नाही, आता विश्वास आहे की त्यांनी आता युरिया तो कुठला घेतला आहे त्याच्यावर एखाद्याने जर मला अर्ज केला तर मी माझी टीम पाठवून त्या ठिकाणी सर्वे करेल. परंतु कोणत्याही कंपनीने लिंकिंग करू नये हे आमचे स्पष्ट आदेश आहेत. शासनाचे आदेश आहेत, केंद्र सरकारचे पण आदेश आहेत. केंद्र सरकारने मला पत्र लिहून कळवलेलं आहे की लिंकिंग होऊ देऊ नका, शेतकऱ्यांच्या फार तक्रारी आहेत. आणि त्या संदर्भामध्ये आम्ही निर्णय घेतलेला आहे की तुम्ही जर लिंकिंग कराल, तुम्हाला असं वाटत असेल की आम्हाला परवडत नाही किंवा आम्ही हे खतं बंद करून टाकू, तर त्या संदर्भात केंद्र सरकार किमान 2 लाख कोटी रुपयाची सबसिडी या ठिकाणी देते दर वर्षाला. 2 लाख कोटी रुपयाच्या सबसिडीमध्ये महाराष्ट्र राज्याच्या वाट्याला जेवढे पैसे येतात किंवा जेवढे खतं येतात, जेवढे बियाणे येतात, जेवढे फर्टिलायझर येतात, तेवढे फर्टिलायझरची सबसिडी जर शेतकऱ्याच्या अकाउंटवर डायरेक्ट गेली तर शेतकरी नैसर्गिक शेतीकडे वळतील ना. ती मोठ्या प्रमाणात आकडा येतो. त्यामुळे तशा प्रकारचं काम कुठल्याही कंपनीने करू नये. आणि परवडत नसेल तर तो वेगळा मुद्दा आहे, त्यांनी सरकारकडून रेट वाढून मागावे. पण चुकीचं काम करावं असं माझी अपेक्षा नाही. त्यांनी काम सरळीत आणि न्यायाने करावं अशी माझी अपेक्षा धारणा आहे.